नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी मराठी व्याकरणाशी संबंधित 49 प्रश्न घेऊन आलो आहोत। हे सर्व प्रश्न जुन्या प्रश्नपत्रिकांमधील आहेत, हे चांगलं आठवणीत राहू द्या। जसं की मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही जर हा प्रश्नसंच एक ऑनलाईन टेस्ट आहे असं समजून जर सोडवला तर तुमचा तो प्लस पॉईंट ठरेल, कारण तुम्हाला नवनवीन प्रश्नसंच आम्ही उपलब्ध करून देत असतो मराठी व्याकरणाशी संबंधित। आणि अशा प्रकारचे प्रश्नसंच जर तुम्ही स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुमचा मराठी व्याकरणाचा जो अभ्यास आहे तो अधिक चांगला आणि दर्जेदार होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये होईल। तर मित्रांनो, अधिकचा वेळ न घालवता हा प्रश्नसंच सोडूया। पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनचा पर्याय निवडा, म्हणजे तुम्ही आमच्यासोबत जुळले जाल। चला तर स्टार्ट करूया। या प्रश्नसंचातील हा पहिला प्रश्न, तो तेथेच राहिला या वाक्याचा प्रकार सांगा। हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? हे वाक्य शुद्ध वाक्य आहे। म्हण पूर्ण करा। केळी खाता हरकले डॅश देता चरकले। तर रिकाम्या जागी कोणता शब्द बसेल? तो आहे हिशेब। केळी खाता हरकले हिशेब देता चरखले। मग पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दास वाक्य पृथक्करणात काय म्हणतात? सुताराने पाळणा केला, यामध्ये पाळणा या शब्दास वाक्य पृथक्करणात काय म्हणतात? यास विधेयपूरक असे म्हणतात। काय म्हणतात? विधेयपूरक। खालील शब्दाचे ज्या गटात अर्थ अधिक अचूक आहेत असा गट ओळखा। शब्द दिलेला आहे कळ। कळ या शब्दाशी समान अर्थ असणारा गट आपल्याला इथं निवडायचा आहे। बघा, पहिला पर्याय दुःखसुख, दुसरा कुरापत संकट, तिसरा किल्ली वेदना, चौथा काळजी कळकट। तर कोणता पर्याय इथं बरोबर असेल? पर्याय क्रमांक 3 किल्ली वेदना हे समानार्थी शब्द आहेत कळ या शब्दाशी। पुढील प्रश्न, अधोरेखित शब्दाची जात ओळखा। आम्ही जाऊ नाहीतर राहू तुला काय त्याचे। यामध्ये नाहीतर या शब्दाची जात ओळखायची आहे। बघा, पहिला पर्याय आहे प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय, दुसरा आहे समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय, विकल्प बोधक उभयान्वी अव्यय की उद्देश्य बोधक उभयान्वी अव्यय। कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 3 विकल्प बोधक उभयान्वी अव्यय। आम्ही जाऊ नाही तर राहू तुला काय त्याचे। येथे कसा काय प्रकार घडला की तो मला माहीत नाही, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे। कोणत्या प्रकारचं वाक्य आहे हे? उत्तर आहे मिश्र वाक्य। दिलेलं वाक्य हे मिश्र वाक्य आहे। गरज ही कल्पकतेची आई होय, या वाक्यातील आई या शब्दाचा लक्षार्थ कोणता? कोणता असेल? पर्याय क्रमांक 2 उत्पत्तीचे कारण। गरज ही कल्पकतेची आई होय, यामध्ये आई या शब्दाचा लक्षार्थ उत्पत्तीचे कारण। पुढचा प्रश्न, आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले, या वाक्यातील प्रयोग ओळखा। कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे हे? हे वाक्य भावे प्रयोगातील आहे। पुढचा प्रश्न, चिल्ली पिल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? हा शब्द तमिळ भाषेतून आला आहे, चिल्ली पिल्ली। खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता? बघा, भयंकर वादळ सुटले आणि पत्रे उडून गेले। यामध्ये आणि हा जो अधोरेखित शब्द आहे त्याचा प्रकार ओळखायचा आहे। गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय, प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय, उद्देश्य बोधक उभयान्वी अव्यय की समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय। कोणता आहे पर्याय बरोबर? पर्याय क्रमांक 4 समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय आहे। पुढचा प्रश्न, घरात जा व पाणी आण, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? कोणत्या प्रकारचे आहे? हे वाक्य संयुक्त वाक्य आहे। मूळ शब्दांना डॅश म्हणतात। काय म्हणतात? सिद्ध शब्द म्हणतात। पुढील प्रश्न, खालील काव्य पंक्तीतून किंवा काव्य ओळीतून कोणता अर्थ प्रकट होतो? उषक काल होता होता काळ रात्र झाली। कोणता पर्याय बरोबर असेल? पर्याय क्रमांक 1 व्यंग्यार्थ। यामधून व्यंग्यार्थ प्रकट होतो। उषक काल होता होता काळ रात्र झाली।
पर्यायी उत्तरातील कोणता शब्द अंशाभ्यस्त विशेषण आहे? बघा प्रश्न कसा आहे की पर्यायी उत्तरातील कोणता शब्द अंशाभ्यस्त विशेषण आहे? कोणता आहे? वाईट साईट. वाईट साईट हा जो शब्द आहे तो अंशाभ्यस्त विशेषण आहे. पुढचा प्रश्न, पर्यायी उत्तरातील कोणता शब्द अव्यय अंशाभ्यस्त शब्द आहे? कोणता आहे? कडूबिडू, आगे मागे, बोलणे चालणे की पोरसोर. कोणता शब्द असेल? पर्याय क्रमांक 2 आगे मागे हा जो शब्द आहे तो अव्यय अंशाभ्यस्त शब्द आहे. पुढचा प्रश्न, द्विगुणित आनंद या शब्दातील द्विगुणित शब्द डॅश संख्या विशेषण आहे. तर द्विगुणित हा शब्द कोणत्या प्रकारचं संख्या विशेषण आहे? हे आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण. आवृत्तीवाचक संख्या विशेषण. बघा प्रश्न आहे, दिलेला शब्द कोणत्या सामासिक प्रकारातील आहे? ईश्वर निर्मित, नत्र तत्पुरुष समास, तृतीय तत्पुरुष समास, प्रादी समास की कर्मधारय समास. कोणत्या प्रकारातील आहे ईश्वर निर्मित हा शब्द? हा शब्द आहे तृतीय तत्पुरुष समासातील. तृतीय तत्पुरुष समासातील. पुढचा प्रश्न, पर्यायी उत्तरातील कोणता शब्द नाम अंशाभ्यस्त आहे? नाम अंशाभ्यस्त. कोणता शब्द असेल? झाडबीड, इकडे तिकडे, निरखणे पारखणे, फुटका तुटका. कोणता शब्द बरोबर आहे इथं? तो आहे झाडबीड. झाडबीड हा जो शब्द आहे तो नाम अंशाभ्यस्त आहे. पुढील प्रश्न, नवोढा. नवोढा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? कुमारिका, गृहिणी, लेकुरवाळी की नववधू. नवोढा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तो आहे नववधू. पुढील प्रश्न, विशेषण ज्या नामाविषयी विशेष माहिती सांगते त्या नामाला डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? त्याला विशेष्य असे म्हणतात. विशेषण ज्या नामाविषयी विशेष माहिती सांगते त्या नामाला विशेष्य असे म्हणतात. जो मनुष्य चोरी करतो त्यास शिक्षा होते या वाक्यातील अधोरेखित वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? अधोरेखित वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? कोणत्या प्रकारचे आहे? हे वाक्य गौण वाक्य आहे. ठीक आहे, गौण वाक्य आहे. पुढील प्रश्न, मी नदीच्या काठाने गेलो यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा असं म्हटलेलं आहे. काठाने हा जो शब्द आहे याच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखायचा आहे. कोणता आहे? तो आहे अधिकरण. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील मूळ विधेय कोणते आहे? बघा वाक्य आहे, पूर्वी घडून आलेला आणखी एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. या वाक्यातील मूळ विधेय कोणते? आणखी एक प्रसंग सांगण्यासारखा की आहे. कोणता पर्याय बरोबर आहे इथं? पर्याय क्रमांक 3 सांगण्यासारखा. सांगण्यासारखा हा जो शब्द आहे तो या वाक्यातील मूळ विधेय आहे. अक्कल हुशारी हा शब्द डॅश आहे. अक्कल हुशारी कोणता शब्द आहे? हा शब्द अंशाभ्यस्त शब्द आहे. अंशाभ्यस्त. सिद्ध शब्दाचे किती प्रकार पडतात? सिद्ध शब्दाचे प्रकार किती? ते आहेत एकूण 3. बघा पुढचा प्रश्न, दुर्वास शकुंतलेला शाप देतो या विधानात डॅश कर्मे आहेत. किती कर्मे आहेत? यात एकूण 2 कर्मे आहेत. पुढचा प्रश्न, पर्यायी उत्तरातील समानार्थी शब्दगटाच्या बाहेरचा शब्द कोणता? गटात न बसणारा शब्द कोणता? केसरी, पंचानन, मृगेंद्र की शाखामृग. कोणता शब्द आहे? तो आहे शाखामृग. ठीक आहे. र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत? एकूण 4 पद्धती आहेत. पुढचा प्रश्न, पर्यायी उत्तरातील विषमार्थी जोडी कोणती? सविता कांचन, स्त्री ललना, महिला वनिता, नारी अबला. कोणती जोडी ही विषमार्थी आहे? पर्याय क्रमांक 1 सविता कांचन. पर्यायी सामासिक शब्दांत गटाबाहेरचा शब्द कोणता? निशब्द, अनेक, नीरस की सादर. कोणता शब्द हा गटाबाहेरचा आहे? सादर हा शब्द गटाबाहेरचा आहे.
योग्य अर्थाची म्हण शोधा. रामजीने आपल्या नोकराकडून भरपूर काम करवून घेतले, मात्र त्याचा मोबदला खूप कमी दिला. तर याच्याशी मिळती जुळती म्हण आपल्याला इथं शोधायची आहे. दुरून डोंगर साजरा, पळसाला पाणी तीनच, दाम करी काम, वरील कोणतेही नाही. कोणता पर्याय इथं बरोबर आहे? पर्याय क्रमांक 4, वरील कोणतेही नाही. पर्यायी उत्तरांत धातू साधित शब्दातील गटाबाहेरील शब्द कोणता? म्हणजे की धातू साधित शब्दातील जो गटाबाहेरचा शब्द आहे तो आपल्याला इथं वेगळा करायचा आहे. कोणता असेल? वेडा, ठेवा, ठेचा की सुका? बरोबर उत्तर आहे सुका. सुका हा शब्द धातू साधित शब्द नाही. पुढचा प्रश्न, अरसिकाला काव्याचे परीक्षण करायला सांगणे हे निरर्थक आहे, उपहासास्पद आहे. वरील वाक्याशी सुसंगत म्हण कोणती असे इथं विचारलं आहे. बघा पर्याय आहेत. गाढवाने शेत खाल्याचे पाप ना पुण्य, गाढवाला गुळाची चव काय माहीत, गाढवा पुढे वाचले गीता कालचा गोंधळ बरा होता, गाढवांचा गोंधळ लाथांचा सुकाळ. तर सदर वाक्यासाठी अरसिकाला काव्याचे परीक्षण करायला सांगणे हे निरर्थक आहे, उपहासास्पद आहे. याच्याशी मिळती जुळती म्हण कोणती? तर ती आहे गाढवाला गुळाची चव काय माहीत. ठीक आहे. पुढील प्रश्न, मला 2 मैल चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. बरोबर उत्तर आहे शक्य क्रियापद. कच्छपी लागणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ सांगा. कच्छपी लागणे, व्यर्थ समजूत काढणे, एखाद्याच्या नादी लागणे, तहान लागणे, जबाबदारी दुसऱ्यावर सोपविणे. कच्छपी लागणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ कोणता? तो आहे एखाद्याच्या नादी लागणे. तो घरी खात्रीने येईल या वाक्याचे योग्य वाक्य रूपांतर कोणते? तो घरी येणार नाही, तो घरी आल्याशिवाय राहायचा नाही, तो घरी यावा, तो घरी येईल असे वाटते. कोणतं वाक्य बरोबर आहे? पर्याय क्रमांक 2, तो घरी आल्याशिवाय राहायचा नाही, तो घरी खात्रीने येईल या वाक्याचे योग्य रूपांतर तो घरी आल्याशिवाय राहायचा नाही. खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश्य कोणते? विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला, जेथे अंत झाला का विजयनगरच्या साम्राज्याचा? कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 2, अंत हे येथे उद्देश्य आहे. खालील पर्यायातील योग्य पर्याय कोणता? कुणकुण लागणे या संबंधी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पाय लागणे, हात लागणे, चाहूल लागणे, डोळा लागणे. समजला असेल. पर्याय क्रमांक 3, चाहूल लागणे, कुणकुण लागणे हे दोन्ही समानार्थी आहेत. बघा प्रश्न आहे, दिलेल्या वाक्यातील विधेय विस्तार सांगा. मग त्यावर आकाशातल्या पणत्या तेवत असतात. तर विधेय विस्तार कोणते असेल? आकाशातल्या पणत्या मग त्यावर का तेवत असतात? कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 3, मग त्यावर हे दिलेल्या वाक्यातील विधेय विस्तार आहे. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हे विधान कोणत्या वाक्याच्या प्रकारात येते? कोणत्या वाक्य प्रकारात येतं? हे वाक्य मिश्र वाक्य प्रकारातील आहे. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे? कोणत्या अलंकाराचे आहे? उत्प्रेक्षा अलंकाराचे आहे. पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे? कोणता शब्द हा कानडी भाषेतील आहे? तो शब्द आहे कांबळे. कांबळे हा जो शब्द आहे तो मराठीत रूढ झाला आहे. शीतोष्ण आत्मोन्नती हे शब्द संधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत? शीतोष्ण आत्मोन्नती हे शब्द संधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत? स्वरसंधी, विसर्गसंधी, व्यंजनसंधी का यापैकी नाही? बरोबर उत्तर स्वरसंधी. ठीक आहे. बघा पुढील प्रश्न आहे, खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची रूपे अनेक वचनी होताना बदलत नाहीत? कोणत्या शब्दांची रूपे ही अनेक वचनी होताना बदलत नाहीत? कोणता पर्याय बरोबर असेल? पर्याय क्रमांक 2, शत्रू, उंदीर, कवी, देव, चिकू हे शब्द अनेक वचनी होताना त्यांच्या रूपात बदल होत नाही.
बघा प्रश्न आहे, भिकाऱ्याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेवू घातले, या विधानातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर सदर वाक्यातील उभयान्वी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? ते आहे समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय. बघा पुढचा प्रश्न, विधानपूरक म्हणजे काय यासंबंधी इथं विधानं दिली आहेत, त्यासंबंधी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. विधाने बघा, कर्ता आणि कर्म क्रियापद या दोन शब्दांनी विधान पूर्ण होत नाही, त्यास आणखी एका शब्दाची गरज असते, त्यास पूरक म्हणतात. सकर्मक धातूचे विधान कर्माशिवाय पूर्ण होत नाही म्हणून कर्मासही पूरक म्हणतात. क्रियापदामुळे वाक्यास पूर्णत्व येते म्हणून क्रियापदाला विधानपूरक म्हणतात. तर यासंबंधी योग्य पर्याय कोणता असेल? तर तो आहे पर्याय क्रमांक 1, अ आणि ब बरोबर. म्हणजे येथे पण क हे विधान चुकीचं आहे. तर कर्ता आणि कर्म क्रियापद या दोन शब्दांनी विधान पूर्ण होत नाही, त्यास आणखी एका शब्दाची गरज असते, त्यालाच पूरक म्हणतात. आणि सकर्मक धातूचे विधान कर्माशिवाय पूर्ण होत नाही म्हणून कर्मासही पूरक म्हणतात. जीवन या शब्दाचा एकापेक्षा जास्त अर्थ व्यक्त करणारा पर्याय निवडा. यासंबंधी काही विधानं दिली आहेत आणि त्यासंबंधी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा, जीवन या शब्दाचा एकापेक्षा जास्त अर्थ व्यक्त करणारा पर्याय, हे जीवन सुंदर आहे, वास्तवाला अनुभवणे आवश्यक आहे, पाणी आपल्यासाठी आवश्यक आहे, लौकिकता सर्वश्रेष्ठ आहे. तर यासंबंधी योग्य पर्याय कोणता? तर तो पर्याय आहे अ आणि क बरोबर. ठीक आहे, अ आणि क बरोबर आणि ब आणि ड हे चुकीचं आहे. ठीक आहे, जीवन या शब्दाशी सुसंगत वाक्य, हे जीवन सुंदर आहे आणि पाणी आपल्यासाठी आवश्यक आहे, कारण पाण्याला सुद्धा आपण जीवन म्हणतो. पुढचा प्रश्न, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. कांगारू म्हणून एक सस्तन प्राणी आहे, म्हणजे म्हणून हा शब्द कोणत्या जातीचा आहे? बघा, स्वरूप बोधक उभयान्वी अव्यय, उद्देश्य बोधक उभयान्वी अव्यय, संकेत बोधक उभयान्वी अव्यय की कारक दर्शक उभयान्वी अव्यय? कोणता पर्याय येथे बरोबर आहे? पर्याय क्रमांक 1, म्हणून हा शब्द इथे स्वरूप बोधक उभयान्वी अव्ययाचं कार्य करत आहे. शेवटचा प्रश्न, पर्यायी उत्तरातील तोळंबा या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता? तोळंबा या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता? धष्टपुष्ट शरीर, तोष, लंबक का तुळई? बरोबर उत्तर आहे तोष. तोष हा शब्द तोळंबा या शब्दाशी समानार्थ ठेवत नाही. तर समानार्थ असणारे शब्द धष्टपुष्ट शरीर, लंबक आणि तुळई. तर मित्रांनो, येथे 50 प्रश्न पूर्ण होतात. अपेक्षा आहे की तुम्हाला हा प्रश्नसंच नक्की आवडला असेल. आवडल्यास लाईक अवश्य करा.